ठरलं तर मग चहाच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली म्हणते, बस आलं हं तुझी नाटकं, नेहमीचीच आहेत असं म्हणते आता सायली. मी तुला परत या घराची शांतता भंग करायला नाही देणार आहे असं म्हणते आता सायली. ह्या घराशी तुझा असलेला संबंध हा संपला असं म्हणते आता सायली. कायमचा असं म्हणते आता ती. निघायचं असं म्हणते आता ती. तर आता प्रिया म्हणते, नाही नाही निघ म्हणते ना असं म्हणते आता सायली. तर आता सायली तिचा हात पकडते आणि तिला काढते घराबाहेर. आता जायचं इथून आणि तोंड पण दाखवायचं नाही कुणाला असं म्हणते आता सायली. निघ असं म्हणते आता सायली. सायली असं म्हणत होता अश्विन, तू हे बरोबर करत नाही असं म्हणत होता अश्विन. विसरू नकोस हे तन्वीचं सुद्धा घर आहे असं म्हणत होता अश्विन. हे घर तन्वीचं नाही आहे असं म्हणते आता कल्पना. हे सामान घे आणि चालते हो इथून असं म्हणते आता कल्पना. आणि आता तिचं सामान फेकते कल्पना. आता तरी तुला तुझी लायकी कळली ना प्रिया असं म्हणते आता सायली. आता इथून निघायचं आणि पुन्हा या घराकडेच नाही या दिशाकडे पण बघायचं नाही असं म्हणते आता सायली. निघ इथून असं म्हणते आता सायली. बघ तन्वी, मी तुला सांगत होतो की आपण इथे नको येऊया असं म्हणत होता अश्विन. तेव्हा मला माहित नव्हतं रे की हे सगळे माझ्याशी असं वागतील असं म्हणते आता प्रिया. आणि नाटक करायला लागते आता ती. अश्विन असं म्हणते आता प्रिया, मी इतकी वाईट आहे का रे असं म्हणते आता प्रिया. मला जगण्याचाच अधिकार नाही आहे का असं म्हणते आता ती. मी काय करू असं म्हणते आता प्रिया. मी काय करू म्हणजे मला माझ्या हक्काच्या घरी घेतील असं म्हणते आता प्रिया. तन्वी अगं हा कसला हट्ट आहे, आम्ही कुठेही जाऊन राहू शकतो असं म्हणतो अश्विन. कारण ही सगळी माझी माणसं आहेत अश्विन असं म्हणते आता प्रिया. तिला प्रॉपर्टी पाहिजे असते ना प्रेक्षक, त्यामुळे हा ड्रामा आहे. किती वर्ष मी माझ्या आईबाबांशिवाय काढली आहेत असं म्हणते आता प्रिया. किंवा मी असं कुटुंबाचं स्वप्न बघायचे. मला माझे आई वडील परत भेटले पण आता माझे बाबा माझ्यावर प्रेमच करत नाहीत रे असं म्हणते आता प्रिया. साधं मला जेलातून सोडवायला सुद्धा आले नाहीत, पण तू आलास असं म्हणते आता प्रिया. मग मी तुझ्या आईसोबत नाही राहणार तर कोणासोबत राहणार असं म्हणते आता प्रिया. सांग ना असं म्हणते आता प्रिया. सांग ना कोणासोबत राहणार. तन्वी, त्यांना जर तुझी गरज नाही आहे तर आम्हालाही त्यांची गरज नाही आहे असं म्हणतो आता अश्विन. तर आता प्रिया म्हणते, आहे गरज. मला जितकी तुझी गरज आहे ना तितकीच मला माझ्या प्रेमाच्या माणसांची गरज आहे रे असं म्हणते आता प्रियाने. ड्रामा करायला लागते ती. मी खूप हाल सहन केलेत, खूप सोसलंय त्या जेलमध्ये असं म्हणते आता प्रिया. आता मला फक्त स्वतःच्या घरात जायचं ही अपेक्षा करणं खूप मोठे आहे का असं म्हणते आता प्रिया. एवढी मोठी अपेक्षा असं करून ड्रामा करायला लागते आणि आता ती चक्कर येण्याचा ड्रामा करते बघा प्रेक्षक हो. तर आता चक्करून पडते प्रिया. तर आता इथे सगळ्यांना जरा काळजी वाटते, म्हणजे कल्पना आणि अस्मिताला जरा काळजी वाटते, बाकी कुणाला नाही. बाकी अर्जुन आणि सायलीला तर माहितीच आहे ड्रामा म्हणून. तन्वी काय होतंय असं म्हणून ड्रामा करतो आता अश्विन. झाली जी नाटकं सुरू असं म्हणतो आता अर्जुन. तर आता अश्विन म्हणतो, मम्मा प्लीज पाणी दे ना असं म्हणतो आता अश्विन. तर आता कल्पना काय जात नाही, पण तिला वाईट वाटत असतं. तिचं BP लो झालंय कदाचित असं म्हणतो आता अश्विन. तन्वी डोळे उघड असं म्हणत असतो आता अश्विन. आणि आता ती उठतच नाही. तर आता अश्विन म्हणतो, अस्मिताई, विमलताई प्लीज पाणी द्या ना असं म्हणतो आता अश्विन. पण कुणीच जात नाही आणि पाणी आणून देत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ड्रामा चालू झालेला आहे आता प्रियाचा परत. तन्वी डोळे उघड असं म्हणतो आता अश्विन भाऊजी तिला काही झाले नाही असं म्हणते आता सायली. तू तर हेच बोलणार आहेस का असं म्हणतो आता अश्विन बघा प्रेक्षक हो. तन्वी मेली तर सगळ्यात जास्त आनंद तुला होईल माहितीये मला असं म्हणतो आता अश्विन. आणि आता तो दादागिरी करतो सायलीवरती. तर आता इथे अर्जुन आणि प्रताप म्हणतात, तोंड सांभाळून बोल अश्विन असं म्हणतात ते. कुणाबद्दल काय बोलतोय, भान आहे का तुला असं म्हणतो आता प्रताप. आणि आता अर्जुन पण खूप रागवलेला असतो. तर आता अश्विन प्रियाला बाजूला ठेवतो आणि आता समोर जो फाउंटन असतो ना तिच्यातून तो जाऊन पाणी घेतो आणि आता तिच्या तोंडावर मारतो तो. तन्वी असं म्हणतो आता तो. तन्वी डोळे उघड तन्वी असं म्हणतो आता अश्विन. तन्वी ये उठ ये असं म्हणतो आता अश्विन. आणि आता लगेच उठते बघा प्रेक्षक, कारण नाटक करत असते ना ती. आणि आता ती पुसून घेते आपलं तोंड. बरं वाटतंय का असं म्हणतो अश्विन. जोपर्यंत मी माझ्या हक्काच्या घरात जात नाही ना तोपर्यंत मला बरं नाही वाटणार रे असं म्हणते आता प्रियाने. ऍक्टिंग करते ती. आणि हा बावट अश्विन तर असतोच. मला बरं नाही वाटणार असं म्हणते आता प्रिया. जाशील असं म्हणतो आता अश्विन. ह्या घरात तुला आधीही नाकारलं गेलं होतंच असं म्हणतो अश्विन. पण ही माणसं आता इतक्या खालच्या लेवलला गेली आहेत असं म्हणतो अश्विन की साधं पाणी सुद्धा नाकारतायत असं म्हणतो अश्विन. पण आता आम्ही यांचा मात सहन नाही करणार असं म्हणतो अश्विन. तुला आपल्या घरात जायचंय ना असं म्हणतो अश्विन. चल आपण जाऊया असं म्हणतो अश्विन. चल असं म्हणतो. पण अश्विन असं म्हणते आता प्रिया. ये चल असं म्हणतो अश्विन. तर आता अर्जुन येतो त्या समोर आणि त्याला थांबवतो. दादा बाजूला हो असं म्हणतो अश्विन. हे बघ, माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडण्याची वाट बघू नकोस, बाजूला हो असं म्हणतो अश्विन. चुकीचं तू वागतोयस. तुम्हाला दोघांनाही आम्ही सांगितलंय की हा घरात ही मुलगी येणार नाही म्हणजे नाही असं म्हणतो आता अर्जुन. परत मला तेच बोलायला लावू नकोस तू असं म्हणतो अर्जुन.
आणि आता अश्विनला खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक आणि प्रिया मुद्दाम रडायचं नाटक करत असते. तर आता इथे प्रतिमा आणि रविराज बसलेले असतात आपल्या घरी. तर तेवढ्यातच आता रविराजला कॉल येतो आणि आता तो कॉल बघतो कुणाचा आहे म्हणून आणि घेतो आता तो कॉल. तर आता रविराज म्हणत असतो, ॲडव्होकेट जाधव बोला, बऱ्याच दिवसांनी फोन केलात आज, असं म्हणतो होता तो. तर आता अभिनंदन म्हटलेला असतो तो लॉयर माझं. तर असं म्हणतो होता रविराज कशाबद्दल असं म्हणतो होता रविराज. तर आता रविराजला कळतं बघा प्रेक्षक बहुतेक तन्वी हिला कोर्टामध्ये इनोसेंट प्रूव्ह झाली म्हणून तिला बेल मिळाली असं कळलं असेल बहुतेक रविराजला. हे कधी घडलं असं म्हणत होता रविराज. मला काहीच माहित नाही आहे ह्याबद्दल असं म्हणत होता रविराज. अरे मला तर खरं तर इंटरेस्ट पण नाही आहे असं म्हणत होता रविराज. आणि प्रतिमाही सगळं ऐकत असते. ॲडव्होकेट जाधव तुम्ही पण मला ह्या बाबतीत फोन करायला नको होता असं म्हणत होता रविराज. आम्ही त्या मुलीशी संबंध तोडून टाकलेले आहेत असं म्हणत होता रविराज. आणि आता प्रतिमाला डाऊट येतो काय बोलतोय हा म्हणून. रविराज काय काय झालं हो असं म्हणते आता प्रतिमा. तर आता रविराज म्हणतो माझ्या एका कलिगचा फोन आला होता आणि तो असं म्हणत होता की तन्वी जेलमधून सुटली असं म्हणत होता रविराज. आणि त्याला खूप राग आलेला असतो या गोष्टीचा. आणि प्रतिमा म्हणते काय हे कधी झालं असं म्हणते आता ती. माझा अभिनंदन करत होता असं म्हणत होता रविराज. आता किती जणांना सांगू की मी तिच्यासोबतचे संबंध तोडून टाकलेत म्हणून असं म्हणत होता रविराज. अहो पण अशी कशी सुटली ती असं म्हणते आता प्रतिमा. तिला तर 7 वर्षांची शिक्षा झाली आहे ना. अशा गुन्हेगारांना सोडवण्यासाठी काहीही कायदेशीर मार्ग आहेत. त्यामुळे तिच्या वकिलाने कोणता मार्ग वापरला माहीत नाही आणि ते जाणून घ्यायची इच्छा पण नाही आहे असं म्हणत होता रविराज. ती मुलगी ज्या पद्धतीने आपल्याशी खोटं बोलली आहे असं म्हणत होता रविराज. एका खुन्याला मदत केली आहे त्यामुळे मला तिचं तोंड बघण्याचीही इच्छा नाही आहे असं म्हणत होता रविराज. आणि आता प्रतिमा म्हणते पण आता बघावं लागेलच ना आम्हाला तिचं तोंड. कारण ती जेलमध्ये होती तेव्हा आम्ही तिला भेटायला एकदाही गेलो नाही आहे. पण आता तीच आपल्या समोर येईल. मग काय करणार आहोत आपण? काय करायचं? असं म्हणते आता प्रतिमा. तर आता रविराज बघतो प्रतिमाकडे. तर आता प्रतिमा म्हणते काही झालं तर ती आपली मुलगी आहे. ते सत्य आम्ही नाही नाकारू शकत असं म्हणते आता प्रतिमा. आणि ती म्हणते तन्वीच्या बाबतीत पुढे काय करायचं हे याचा काहीतरी निर्णय आपल्याला आत्ताच घ्यायला हवा असं म्हणते आता प्रतिमा. आणि आता इथे कल्पना म्हणते तुला हवं तर तू घरात येऊ शकतोस अश्विन असं म्हणते आता कल्पना. पण अतिशहाणा हो आणि मगच ये असं म्हणते आता कल्पना. इथे अर्जुन आणि अश्विनचं भांडण चालू असतं ना त्यावेळेला कल्पना असं बोलते बघा प्रेक्षक हो. आणि या मुलीला सांग तिला तिचा मार्ग मोकळा आहे असं म्हणते आता कल्पना. मम्मा असं म्हणत होता अश्विन तिचा आणि माझा मार्ग आता आयुष्यभर एकच असणार आहे हे तुला कळत नाही आहे का असं म्हणत होता अश्विन. नाही नाही असं म्हणत होता अश्विन. तुम्हाला काही कळतच नाही असं म्हणत होता तो. कारण तुम्ही सगळेच निर्दय झाला आहात निर्दयी असं म्हणत होता अश्विन. तोंड सांभाळून बोल अश्विन असं म्हणत होता प्रताप. या खोटारड्या मुलीसाठी तू आपल्याच माणसांशी भांडण करतोयस असं म्हणत होता प्रताप. तर आता प्रिया म्हणते अश्विन अरे तू माझ्यासाठी कशाला वाईटपणा घेतोयस असं म्हणते प्रिया. आणि आता नाटक करते ती. नको करूस तू असं असं वगैरे म्हणत असते ती. तन्वी असं म्हणते आता अस्मिता. गप्प बसा तू आता असं म्हणते आता अस्मिता. तू किती नाटकी आहेस ना सगळ्यात जास्त मला माहिती आहे असं म्हणते आता अस्मिता. माझा साधा भोळा भाऊ तुझ्या नाटकांना फसला असेल पण मी नाही फसणार असं म्हणते आता अस्मिता. तर आता अश्विन म्हणतो असं का म्हणताय तुम्ही. तर आता अस्मिता म्हणते अरे अश्विन तू ह्या मुलीच्या नाटकांचा पाडा ना फक्त मी वाचू शकते आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवतो असं म्हणते आता अस्मिता. तर आता अश्विन म्हणतो नाही नाही मला आता तुमच्यापैकी ना कुणावरही विश्वास राहिलेलाच नाही आहे असं म्हणतो आता अश्विन. आणि आता तो खूप चिडतो आणि म्हणतो मला फक्त एवढंच कळतं की माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरात जायचं आहे असं म्हणतो आता अश्विन. आणि मी तिची ती इच्छा पूर्ण करणारच आहे असं म्हणतो आता अश्विन. आणि आता इथे प्रिया नाटक करत असते. तिची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आहे अश्विन भाऊजी असं म्हणते आता सायली. कारण तुमची बायको फक्त हे घर पोखरणार आहे असं म्हणते आता सायली. आणि ती जिथे कुठे जाईल ना फक्त दुःख देईल असं म्हणते आता सायली. तर आता अश्विन म्हणतो तू तर बोलूच नकोस ग असं म्हणतो आता अश्विन. तन्वीला घरात घ्यायचं नाही हे तू ठरवलंयस असं म्हणतो आता अश्विन. आणि बाकीचे सगळे तुझ्या ताल्यावर नाचतायत आता असं म्हणतो आता अश्विन. आणि हा घाणेरडा खेळ खेळून ते सगळे अधिकार घरातले मिळवलेस ना तू वाह वाह असं म्हणून आवाज व्हायला लागतो आता अश्विन. आणि काँग्रेट्स म्हणतो आता अश्विन. शट युअर माउथ अश्विन असं म्हणतो आता अर्जुन. मी आतापर्यंत गप राहिलो पण आता नाही असं म्हणतो अर्जुन. माझ्या बायकोशी नीट बोलायचं असं म्हणतो अर्जुन. नाहीतर असं म्हणत होता तो. नाहीतर काय असं म्हणत होता अश्विन. नाहीतर काय करशील असं म्हणत होता अश्विन. बघा बावडपणा. ह्याला ऍक्टिंग जमतच नाही ना प्रेक्षक या अश्विनला. मार मार तुझ्यात हिंमत असेल तर मार असं म्हणत होता अश्विन. तर आता अर्जुन मारणारच असतो आता. तर तेवढ्यातच त्याला सायली थांबवते. आणि आता इथे प्रिया हसत असते बघा प्रेक्षक हो. तर आता सायली ओढते अर्जुनला आणि म्हणते संयम ठेवा नाहीतर नको ते होऊन बसेल असं म्हणते आता सायली. अरे दादा सगळं तुझ्या मनासारखंच होतंय असं म्हणत होता तो सायलीला. हा जर का दादाने मला मारलं असतं तर
सगळ्यात जास्त आनंद तुला झाला असता माहितीये मला, असं म्हणतो आता अश्विन सायलीला. दादा अरे मार मला मार, तुझ्या बायकोचं समाधान होऊ देत, असं म्हणतो आता अश्विन. तर आता इथे सायली थांबत असते अर्जुनला आणि आता इथे प्रिया मात्र हसत असते बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रताप म्हणतो बस अश्विन, अरे आता हिच्यासाठी तू मारामारी करणार आहेस का, असं म्हणतो आता प्रताप. तुम्ही तर नेहमी ह्यांच्याच बाजूने बोलत राहा, असं म्हणतो अश्विन, कारण तुमचा मेंदू ह्या दोघांकडे खान पडलाय, खान, असं म्हणतो अश्विन. तर आता इथे प्रिया खूप खुश होते बघा प्रेक्षक. तर आता कल्पना येते आणि कानाखाली ओढते आता त्या अश्विनच्या आणि म्हणते अश्विन आता मार खातोच शेवटी प्रेक्षक. अश्विन, अश्विन तू कुणाशी बोलतोय, त्याचं भान आहे का तुला, असं म्हणते आता कल्पना. तू वडिलांशी उद्धटपणे बोलतोयस, असं म्हणते आता कल्पना. आणि कोणासाठी, तर या मुलीसाठी, असं म्हणते आता कल्पना. अरे ही मुलगी म्हणजे आपल्या घराला लागलेली वाळवी आहे, वाळवी, असं म्हणते आता कल्पना. तर आता इथे प्रिया परत ड्रामा चालू करते बघा प्रेक्षक. आई मी तीच तुझी लाडकी तन्वी आहे ग, असं म्हणते आता प्रिया. तर आता कल्पना बघते तिच्याकडे, जिच्यावर तू खूप प्रेम करतेस, असं म्हणते आता प्रिया. तर आता कल्पनाला राग येतो बघा प्रेक्षक. तर आता सायली म्हणते तुझ्या या मगरीच्या अश्रूना कोणी बोलणार नाही आता, तुझे तमाशे पुरे झाले आता, असं म्हणते आता सायली. आणि निघायचं इथून, चल निघ, असं म्हणते आता सायली, चल, असं म्हणते आता सायली. आणि आता ती हात पकडते प्रियाचा आणि आता ती दर दर तिला ओढते बघा प्रेक्षक. आणि तिच्या पाठीमागणं आता कल्पना वगैरे सगळे येतात आणि आता आठवतं की कसं कल्पना सायलीला घराबाहेर काढलेली असते आणि तीच सीन तिला आठवते. आणि आता कसं सायली बाहेर काढते प्रियाला आणि कल्पना अश्विन वगैरे सगळे आता तिला कसं येत आहे तिच्या पाठीमागे घरातून बाहेर काढायला, ही सीन दाखवले फ्लॅशबॅक मध्ये. आणि आता प्रिया कसं सायली घराबाहेर काढते हे दाखवतायत बघा प्रेक्षक. तर आता सायली तिला घराबाहेर आणते आणि आता गेटच्या बाहेर सुद्धा आणते बघा प्रेक्षक. आणि आता प्रताप, कल्पना, अस्मिता, अर्जुन वगैरे साथ देत असतात सायलीची आणि आता आणून ढकलून देते आता प्रियाला घराबाहेर सायली. आणि तिला आठवतं कसं सायलीला सुद्धा असंच कल्पनाने बाहेर फेकलेलं असतं. आणि आता अश्विन जाऊन सावरतो प्रियाला, कायद्याने तुझी सुटका केली असेल पण ह्या घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही, असं म्हणते आता सायली. आणि आता प्रियाला खूप राग आलेला असतो, तिला कसं फेकलेली असते ना सायली म्हणून. तर आता प्रियाचं तोंड बघा प्रेक्षक, खूप फनी दाखवल्याने आता अस्मिता आणि कल्पना सुद्धा बॅग फेकून टाकतात प्रियाचे तिच्या तोंडावर. आणि बावट अश्विन बसतो आता प्रियासोबत आणि आता ते सगळे आत जातात आणि आता सायली सुद्धा आत जाते आणि आता ती गेट लावून घेते. तर आता इथे रात्र झालेली असते आणि मैपत आपला फोटो फेकत असतो बघा प्रेक्षक. जगातला सगळ्यात बिंडोक माणूस असेल तर तू आहेस, तू आहेस, असं म्हणत असतो तो आपल्याच फोटोला. काल जन्माला आलेली ती पोर तुला भागात पडली, बरोबर बोलली होती ती, तिने तुझं माकड केलंय, माकड, असं म्हणत होता मैपत. त्याच्याच फोटोला म्हणत असतोय सगळं. तर आता नागराज येतो आणि म्हणतो हे अशी चिडचिड स्वतःवर करून काय होणार आहे मैपत चिकरे, असं म्हणत होता नागराज. राग कंट्रोल करा जरा, असं म्हणत होता नागराज. ह्या रागानेच घात केलाय तुझा, कळलं ना, असं म्हणत होता नागराज. पोरीने बरोबर तुझी दुखती न ओळखली, दाबली, त्यामुळे असा भडकलाय तू, असं म्हणत होता नागराज. नागराज शेट असं म्हणत होता मैपत. लई जालीम पोरगी आहे, लई जालीम. आणि ती देशमुख बाई बोलतच होती, ही एवढी शातीर आहे ना प्रिया की तिने पण 5दा खून केले की काय असंच वाटतं, पण ही प्रिया माझ्यावरच उलटेल असं वाटलं नव्हतं, असं म्हणत होतं मैपत. ह्या प्रियाला भोगावं लागणार नागराज शेठ, मी भोगायला लावणार, असं म्हणत होतं मैपत. तुम्ही फक्त सांगा साहेब, आता तिचा खेळ खलास करतो, असं म्हणत होता तिचे कोणते. एक बसकी जरा, तू आणि तुझा शेठ दोघे शांत बसा जरा, असं म्हणत होता नागराज. आणि नागराज म्हणत होता मैपतला तिच्याकडे येऊन की त्या प्रियाला मारणं परवडणार नाही आपल्याला शिखरे, असं म्हणत होता मैपतला. नागराज आठवतंय का तुम्हाला, प्रियाकडे आपला एक व्हिडिओ आहे, असं म्हणत होता नागराज. आपली पोल खोलणारा व्हिडिओ, आणि तिला जर का काही झालं ना, असं म्हणत होता नागराज, तर ती व्हिडिओ तो व्हायरल करेल, असं म्हणत होता नागराज. आणि आता तिला काही हो, तो व्हिडिओ व्हायरल होणार, असं म्हणत होता नागराज, असं बोलली होती, आठवतंय ना, असं म्हणत होता नागराज. तर आता मैपत म्हणतो नागराज शेठ, म्हणून तर ती प्रिया अजूनपर्यंत मी जित्ती ठेवली आहे, आता तरी मी कुठं म्हटलं की तिला उडवायचं म्हणून, असं म्हणत होता मैपत. नागराज शेठ असं म्हणत होता मैपत, मी म्हटलं त्या प्रियाला भोगावं लागणार, असं म्हणत होता मैपत. म्हणजे कसं, माणूस जिवंत असताना त्याला जे दुखतं ते मेल्यावर दुखतं का, असं म्हणत होता मैपत. नाही ना, असं म्हणत होता तो. तशीच प्रियाची पण एखादी दुखरी नस असणार, ती अशी दाबली ना, अशी दाबतो ना ती, मग ती म्हणाल मला जाऊ द्या अण्णा सर, मला सोडा अण्णा सर, मला त्याच्यापेक्षा मारून टाका अण्णा सर, माझा अत्याचार करू नका अण्णा सर, अण्णा सर, अण्णा सर, असं म्हणत होता मैपत. नागराज आता बघून हसत असतो त्याला. तर आता इथे रात्र झालेली असते बघा प्रेक्षक. आज तन्वी काय पाया का पडली, स्वतःच्या थोबाडीत का मारून घेतली, रडली काय, असं म्हणतात अस्मिता. सगळी नाटकं होती ती, असं आता डिस्कस करत असतात बघा प्रेक्षक. कल्पना, प्रताप, अस्मिता, अर्जुन आणि सायली. तर आता अस्मिता म्हणते सायली, डॅड, मम्मा, आय एम रिअली व्हेरी सॉरी, असं म्हणतात अस्मिता. आजपर्यंत तिच्यामुळे मी खूप आवत केली, असं म्हणतात अस्मिता. अस्मिता, असं म्हणतात कल्पना. अगं ह्या तुझा काहीच दोष नाहीये, ती मुलगीच अगं
काळ्या मनाची निघाली असं म्हणते आता कल्पना. आता बघा ना, तन्वी सापडावी म्हणून आपण किती वर्ष प्रार्थना केली आहे असं म्हणते आता कल्पना. पण आता असं वाटतंय की तन्वी सापडलीच नसती ना, तर जास्त बरं झालं असतं असं म्हणते आता कल्पना. बघा प्रेक्षक हो, आणि आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं हे ऐकून आणि सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. हो असं म्हणते आता कल्पना. अहो, आधीच माझ्या मनात हा विचार आला होता असं म्हणते आता कल्पना. आता बघा ना, तन्वी सापडल्यामुळे रविराज भाऊजी आणि प्रतिमाला तरी कुठे आनंद झालाय असं म्हणते आता कल्पना. आणि जी मुलगी स्वतःच्या आईच्या तब्येतीची हेळसांड करू शकते, ती सासू सासऱ्यांना विष तर नक्कीच देऊ शकते ना असं म्हणते आता ती. तर बघा प्रेक्षक हो, आजचा भाग इथे संपतो. तर बघूया आता रिकामध्ये काय आहे ते. तुम्ही इथे काय करताय असं म्हणते आता सायली अर्जुनला. तर आता तो दाखवतो कसं प्रिया आणि अश्विन टेंट बनवून त्याचे झोपलेले असतात. तर मग आता इथे सायली म्हणते, मला आठवतंय लग्नानंतर मीही असंच टेंट बनवून आपण दोघं राहिलो होतो असं म्हणते आता ती. तर मग आता अर्जुन म्हणतो, त्या घरात तू होतीस म्हणून ती खडतर जागा सुद्धा मखमल सारखी सॉफ्ट वाटत होती असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता इथे अर्जुन सायलीला बघतो आणि आता तो लपून छपून एका आर्किटेक्टला म्हणतो, ही जी आयडिया आहे ना याचं स्केच करायचं होतं असं म्हणतो आता अर्जुन. आणि आता इथे तेवढ्यातच आता सायली कॉफी घेऊन जात असते. तर आता स्केच बनवत असतो तो माणूस. अहो कॉफी असं म्हणते आता सायली. आणि आता चैतन्य बघतो आणि आता इथे सायली जातच असते बघायला आणि आता अर्जुन घाबरत असतो हिने स्केच पाहिलं तर म्हणून. तर आता प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथेच संपतो. या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.